सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी काय चालेल चष्मा फुटेल ना गाडवा कोपर लागलं तर काय कोण आलं हा चालेल बघू नको ते सारखे थांब तुम्हाला बघू चालेल काय चालेल काही नाही हो काय वेलकम 2003 आहे ते वेलकम 2003 म्हणजे काय सिनेमा येतोय नाही हो नाचतात मुली बघून अहो नाही ते नववर्षाचे कार्यक्रम आहेत ना त्याची जाहिरात आहे अरे नारायणा म्हणजे 31 तारीख आली ना रे हा काय झपाट्याने गेलं ना वर्ष म्हणजे आजच आम्ही हे ते 31ची रात्र सेलिब्रेट केल्यासारखी वाटते आठवतं ना इकडे सगळे जमलो होतो आम्ही गाण्यांच्या भेंड्या खेळलो होतो आम्ही भेंड्या आले होते आणि हा होता केकड्यांचा दामू होता दामू आणि मधुकर होता सुधाताई आली होती कामत वहिनी आल्या होत्या सगळे बसलो होते ना आम्ही तिकडे बरोबर आम्ही हे खेळत होतो त्याला वर्ष झालं अरे कमालच आहे वा चांगलं झालं हो या वर्षी काय रे शेजा तुझं यावर्षी काय प्लॅन काय करणार हा आबा तुमचं काय प्लॅनिंग आहे ते सांगा आधी गेल्या वर्षी सारखा आमचा पोपट व्हायचा काहीतरी काय बोलणार काय चावट बोलू नको पोपट म्हणजे काय हा आवड नाही आबा गेल्या वर्षी सारखा आपल्याच घरात सेलिब्रेट करणार आहात का तुम्ही यंदा आमचा एक सरप्राईज कार्यक्रम आहे ते तसं काय नाहीये आबा म्हणजे मेलो आबा मला सांगा काय सरप्राईज आहे मला सांगा आबा मी प्लीज मला सांगा मी कुणाला नाही सांगणार की सांगायला जायचा नाही कान कर इकडे कान कर नाही नको अरे कान लांब नाही रे करत कान लांब करत नाही कानात सांग तिकडे कान सांगते नको काय इकडे मी सांगतो तुला आमचं काय ठरले सिक्रेट आहे हॅलो हॅलो हसतो काय सांगितलं काय गुदगुल्या होतात मी सांगतो तुला टीव्ही बंद कर हे बघ आमच्या पेन्शनर क्लबची कधी ही आमची पिकनिक आहे लहानशी सांगायचं रे कोणाला आई शपथ मस्त आबा ग्रेट आबा जा सगळे जा तुम्ही सगळे काय तू शंका करू नकोस सांगतो काय सगळ्यांना मी सस्पेन्स आहे सस्पेन्स पण आबा यात लपवण्यासारखं काय आहे अरे लपवण्यासारखं म्हणजे काय नाही तर काय आहे सगळ्यांना कळलं ना ते 100 फाटे फुटतील हो म्हणजे मग काय होईल त्याला ते आपले हे सगळं ओम फर्स्ट होईल ना ओम फर्स्ट नाही का होणार हा म्हणून सांगायचं इच्छा कोणाची सरप्राईज ठेवायचं बरोबर आहे आबा तुमचं बरोबर आहे आम्ही तसंच करणार आहोत कुणाला सांगणार नाही सस्पेन्स कुणा सांगणार म्हणजे काय मी तुला सांगितलं ना आमचा प्लॅन तुमचा प्लॅन मला सांगता नाही काय सांगणार नाही कोणाला काय ऐका हॅलो माईक चेक रॉकी गाडवा पडदा फाडची काय काय माहितीये आपल्याच घरात 80% आपल्याच घरात इथे साजरा करणार येस 80% का 100% का नाही अहो 20% अजून ठरायचं आहे ना म्हणजे तिकडचं प्लॅनिंग कळल्याशिवाय ठरवणं कठीण जात आहे तिकडचं म्हणजे आपल्या घरातल्या लोकांचं आणि मग काढ ना बातमी दिवस किती राहिले आता काढ त्यांचं काय प्लॅनिंग आहे बातमी काढ जा आणि हे बघ ठीक आहे हे बघ तुमचं 100% एकदा फायनल झालं ना की मला कळव का अरे का म्हणजे काय समजा आमची योजना बारगळली पिकनिकची तर मग आमची सोय झालेली बरी मग आपण दोघे मिळून एन्जॉय करू तुमची पिढी आणि आमची पिढी काय गेल्या वर्षी सारखं म्हणजे यावर्षी वारा फोपावला चाल नाही मी तुला शिकवी आपण एकमेकांना शिकू हा तुमची गाणी आम्हाला शिकू आमची तुम्हाला तुमची ते कोई कहे कहता रहे
कितना काय हमको दीवाना. अहो दुपारी पमाचा फोन आला होता बरं का. काय विशेष? नाही विशेष नाही, विचारत होती 31 डिसेंबरला येताना सगळे शलाकाला जरूर घेऊन या म्हणाली. शलाकाला? वा. आपली शलाका जाऊन राहिली नव्हती का तिच्या आजारपणात, तेव्हापासून मावशीचा जीव जडलाय. मग काय सांगितलंस? नाही मी काही सांगितलं नाही, म्हटलं नक्की नाहीये. काय सांगू? अगं तुला हवं तसं सांग. चॉईस इज युअर्स. म्हणजे वर्षभरातल्या चुकांचं प्रायश्चित्त आहे का हे? म्हणजे वर्षभर आपल्याला हवं तसं करून घ्यायचं, हम करे सो कायदा, आणि मग वर्षाच्या शेवटी बायकोला म्हणायचं चॉईस इज युअर्स. अगं तसं नाही का. मग कसं आहे? पमा तुझी बहीण आहे ना, म्हणून म्हटलं. अगं बाई खरंच की काय. बरं का, माझ्या मनात ना जरा वेगळंच होतं यावर्षीसाठी. म्हणजे बघा, हा तुम्हाला काय वाटतंय ते. अगं तू आधी सांग तर खरं, मग बघू. बरं का, हे 31 डिसेंबरची पार्टी आहे ना, मला वाटतं घरच्या घरीच करावी आहे. श्यामल. नाही अगं अगदी माझ्या मनातलं बोललीस तू, खरंच. अगं बाई तुझे मला पटलंय हे. अगं गेले कित्येक दिवस तुला कसं सांगावं या विचारत होतो. म्हटलं तू म्हणशील एक दिवस मेला बाहेर जायचं आणि कळलं. मग ठरलं का फायनल? हो, 31 डिसेंबरची पार्टी आपण घरच्या घरी करायची. येस, ठरलं. शिर्या इतका खुश होईल ना. वैताग आलाय. काय रे, बरा आहेस ना? काय झालं तुला? पकलोय, आयुष्याला पकलोय. अरे कोणी पकवलं ते तरी सांग. आयुष्याला का काही अर्थच राहिला नाहीये. म्हणजे नक्की कशात? आपल्या घरात शलाका माणसाने एकदा ठरवलं ना की तसं वागायला हवं. असं बाबा तुला नेहमी म्हणतात ना, माहितीये मला. पुढे बोल. पुढे काय बोल, कप्पाळ. बाबा मला सांगतात पण स्वतः मात्र तसं वागत नाही. शिर्या, मला कळेल असं सांगशील का? परवा काय म्हणाले बाबा की 31st सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही पमा मावशीकडे जातोय म्हणून. हो, मग मागच्या वर्षी पण तिथेच गेले होते की ते. हे ऐकून घे ना. बरं बोल. आणि आता म्हणतायत की नाही, आपण घरी सेलिब्रेट करूया. आई पण तेच म्हणते. मग चांगलं आहे ना. काय चांगलं आहे? आमचं सगळं प्लॅनिंग बोंबललं. म्हणजे तुमचा इथे पार्टी करायचा विचार होता? पोपट झाला ना शिर्या तुमचा. सगळा प्लॅन फ्लॉप झाला. शलाका हसू नको. पोपट. शलाका हसू नकोसा. शलाका हसू नकोसा. जा. आता जा तू कशी जातेस तेच बघतो. कुठे तू जाणार आहेस ना निकिता बरोबर, हा, प्रियाकडे 31st सेलिब्रेट करायला. तुला कसं कळलं? हमारे जासूस चारों तरफ है. आता बघ कशी वाट लावतो मी. सॉरी प्लीज असं नको ना करू प्लीज रे. सॉरी, मी गंमत करत होते तुझी शिर्या. आता मी पण गंमत करणार आहे. मोठी गंमत. जा तू पार्टीला, हसतेस ना मला. काय शिर्या, यावेळेला 31st चा प्रोग्राम वगैरे ठरला की नाही तुझा? नाही, अजून काही ठरलं नाही. ठरलं की सांगेन. तू ड्रिंक्स वगैरे घेतोस का रे? नाही, मित्रांबरोबर वगैरे पार्टीला जातोस, तिथे कधी बियर वगैरे घेतोस का? नाही. अरे घाबरू नको रे, मी काय तुला फाशी देत नाहीये. फक्त मी तुला सहज विचारलं. काय की समजा मी नाही म्हणालो आणि तुला प्यायचीच असेल तर मग तू चोरून पिणार नाही का? शिर्या, प्रश्न हा नाहीये की दारू प्यावी की पिऊ नये. हे बघ, तुला जर प्यावीशी वाटली तर पी. हा, पण मित्र सांगतात म्हणून नाही पाहिजे. म्हणजे त्यातून तुला खरंच काही फायदा होणार असेल तर पी ना. हा, पण केवळ एक फॅशन आहे किंवा फॅड म्हणून नाही पाहिजे. आणि तुला एक सांगू का, अशा पार्टीमध्ये आपण दारू प्यायली नाही तर आपल्याला बॅकवर्ड किंवा बावळट समजतील या भीतीपोटी तर अजिबात नाही पाहिजे. तुला असल्या पार्टीमधून बरेच लोक विचारतील, हे का दारू पित नाही? अशा लोकांना तू एक प्रश्न विचार,
का प्यावी? आणि त्यातल्या एकाही माणसाचं उत्तर तुला मनापासून पटलं ना तर तू खुशाल पी, माझी काहीही हरकत असणार नाही. शिर्या, हे सगळं मी तुला का सांगतोय माहितीये का? म्हणजे मी तुझ्या वयाचा होतो ना तेव्हा मला हे सगळं आबांनी ह्याच शब्दात असंच सांगितलं होतं आणि मी विचार केला त्याच्यावरती आणि मला पटलं ते. आणि मग मी ह्या वाटेला कधीही गेलो नाही. तुला सांगतो शिर्या, माणसं का घेतात? काही लोक दुःख विसरण्यासाठी घेतात, काही अपयश आलं म्हणून घेतात, तर काही अतियश झालं म्हणून घेतात, काही स्वतःचा न्यूनगंड लपवण्यासाठी घेतात. पण हे असले पांगुळ गाडे काय कामाचे रे? आपण असले पळवाट शोधायचे नाही. जर असा काही प्रॉब्लेम असेल आपल्याला तर आपण त्याच्यावरती मात करायला पाहिजे. ह्या असल्या आधाराची काय गरज आहे? आणि एकदा तुम्ही ही अशी कुठल्याही आधाराशिवाय मात करायला शिकलात ना मग तुम्हाला आयुष्यात कुठल्याही व्यसनाची गरज लागत नाही. काय? बरोबर आहे बाबा. म्हणजे बाबा मी असा विचार कधीच केला नव्हता. तुम्ही बोललात ते पटतंय मला. तुला एक सांगू का, म्हणजे माझं पर्सनल मत आहे हे की अशी कुठलीही नशा करून वगैरे ना माणसं उगाच अशी फिलॉसॉफर किंवा अति क्रिएटिव्ह वगैरे असं त्यांना नाही. त्यांना नुसतं असं त्या नशेत थोड्या वेळापुरतं वाटतं रे. ती तशी नसतात. खरं म्हणजे मलाही तेच वाटतंय. म्हणजे बरोबर आहे. बरोबर आहे ना? हो. शिर्या, तुला सकाळी सकाळी फार लेक्चर दिलं का रे मी? म्हणजे तुझ्या भाषेत सांगायचं तर पकवलं का फार? नाही बाबा. नाही बरोबर आहे बाबा. बाबा म्हणजे तुम्ही जे पॉइंट सांगितलेत ना ते पटलेत. म्हणजे मला आता बरं लक्षात राहील. मनोजला सांगायला. अच्छा, म्हणजे मनोज पितो? हा मनोज. हा शिर्या. अरे मनोज, मी तुमच्या ओल्या पार्टी देऊ शकत नाही. अरे नाही रे बाबा, फेकत नाहीये. हो, हवं तर नववर्षाचा संकल्प समज. अरे काय माहितीये, आय एम सो लकी की मला असे बाबा लाभले. मला त्यांचा विश्वास मोडायचा नाहीये रे. ओके, चल मजा करा. तू काही म्हणा शेखर, या वर्षी मी ठरवलं 1 तारखेपासून मी डायरी लिहिणारच. गेल्या वर्षी त्या गवसनी ठरवलं होतं. काय झालं तिचं? काही होत नाही रे तुमचं. अरे त्या गवतच्या आयुष्यात आहे काय रे? तीच बस, तीच ट्रेन, तेच ऑफिस, सगळ्या पानावर तीच स्टोरी. ऐकलं तर मारे ना धरून तुला. या वर्षी काय घेतलं मी नवीन? तर हा मोबाईल. हेच काय ते नवं. मस्त आहे रे. छान आहे ना? अरे पण तू नेहमी बंदच असतो, वाजत बिजत नाही काय? नाही वाटत त्याच्यात. वाजला की नाही? वाजला की नाही? हे शेखर, तुझ्याच घरचा फोन आहे, माझ्या मोबाईलवर. माझ्या घर बघ ना, तुझाच नंबर आहे बघ. का रे? का? थांबा. हे ना? बोल. हा, हॅलो. हॅलो, अहो मी बोलतेय. श्यामल, अगं काय झालं का? आबा. अहो नाही, मी बरं का आनंदाची बातमी सांगायला फोन केला तुम्हाला. आपला शिर्या आहे ना, त्याला जिमखान्यातनं कॉल आलाय. हो, म्हणजे मी तुम्हाला ऑफिसात फोन केला होता पण तुम्ही नव्हतात म्हणून मग मी. अगं नाही, मी गुरु बरोबर. तुम्ही सॉरी सांगा गुरु भाऊजींना. तुम्ही ऑफिसमध्ये पोहोचलात की फोन करा मला, मी सांगते तुम्हाला सगळं. चालेल, मी करतो फोन. ठेवते मी फोन. ओके. हा, बंद कसं करायचं? झालं बोलणं. हे लाल बटन दाबायचं. हा. काय काय आलं? अरे नाही रे, शिर्याला आमच्या जिमखान्यामधनं कॉल आलाय. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. शिराला सांग मी सांगितलंय. येस जरूर. खुश होईल पोरगा. त्याच्या आवडीचा जॉब आहे ना. अरे भैया, कितना हो गया? मला नाही जमणार सांगितलं ना. अरे जमणार नाही म्हणजे काय? काय नाही जमणार? हे बघ, तू निदान तिकडे जाऊन कामाचं स्वरूप काय आहे याची जरा पाहणी तरी करून ये ना. आबा जिमखाना होतो, तिथे सुपरवायझर म्हणून जॉब आहे. म्हणजे पीच कसं बनवतात किंवा ते मॅचेस, त्यांची नेट प्रॅक्टिस, तिकडे मी फक्त लक्ष ठेवायचं. काय करायचं? लक्ष ठेवायचं.
हो पण तुला अरे क्रिकेटची मनापासून आवड आहे ना. हा म्हणूनच नकोय मला. अरे पण असं कसं, आता क्रिकेट नाही म्हणून तू कितीतरी जॉब सोडतोस. आता इथे क्रिकेट आहे ना, मग करायला काय हरकत आहे? मला क्रिकेट खेळायला नाही देणार आहेत. ते खेळणार आणि मी बघणार. मला लक्ष ठेवायचं, म्हणजे मी उपाशी पोटी राहायचं आणि त्यांना मेजवानी झोडताना पाहायचं. अरे बाळा पण मला नाही जमणार ना, सांगतो मी. नाही बघ शिर्या, ए बाबा तू काळजी करू नकोस. शेखर आल्यावर सगळं व्यवस्थित होईल. अहो कसं होईल ना असं? माझा ऐक जरा, तू या बाबतीत काही बोलूच नकोस. म्हणजे विषय काढू नको. कंप्लीट दुर्लक्ष कर त्याच्याकडे. बघ गंमत बघ काय होतं. आई काय हवंय? बडीशेप हवी आहे का तुला? नाही याई, बाबा काय बोलले का ग? कशाबद्दल? जरा जरा सरक ना, ओटा पुसते ना मी. अगं तुम्हाला जिमखान्याचा कॉल आलाय बघ. हा. आणि मी नाही म्हटलं म्हणून काय चिडलेत का ग? अगं बाई मी विसरलेस, त्यांचा डबा बॅगेतच राहिला, मी घ्यायलाच विसरले बघ. हाय शिर्या, थँक्स हा. कशाबद्दल? अरे तू काही बोलला नाहीस ना, म्हणून तर बाबांनी मला परवानगी दिली. तुझं काय ठरलं? कसलं ग? 31st. नाही अजून काही ठरलं नाही. अरे मग कधी ठरवणार? ए शिर्या, शेड बना, मस्त आहे ना? झालं का? बाबा काय बोलले का ग? कसलं? मला काय नाही बोलले. अगं तुला नाही ग, मला तो कॉल आलाय बघ. मी त्या जॉब बद्दल नकार दिला त्याबद्दल काय बोलले का ग? बाप रे, वाट लागली. काय म्हणाले? अरे मी तो फेस पॅक बनवून ठेवलाय तर तसाच आहे तिकडे. माझ्या जॉबचा प्रॉब्लेम काय करायचं? आबा 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 काय 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 कधी आलास? काय म्हणतोस? भाऊ मी काय आबा, तुम्हीच काहीतरी सांगा ना. मी काय सांगणार? हा बरी आठवण झाली तुला. हा शेखर काही म्हणाला काय रे? नाही काय 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 म्हणत होते? नाही तो काय म्हणत नव्हता. मीच त्याला म्हटलं की बाबा रे, माझं चूर्ण संपलंय. तर तो म्हणाला की तुम्ही शिर्याला काय सांगत नाही आणायला. काय बोलला का तुला? काय बोलला का? हा. अरे हा तो ऑफिसात काय जाताना मला म्हणाला की ते समोर ते शिरवटकर कुठे गेले, ऑफिस मधून रजा काढून गेले का. आणि हे म्हणाला की शिर्याला सांगा काय काय की त्याला चौकशी कर, खिडकी का उघडी. अरे शिर्या, बरं झालं तू जागा आहेस. मला वाटलं झोपलास की काय. नाही बाबा, काय बोलायचंय का? हो. अरे मगाशी जेवतानाच बोलणार होतो पण तेव्हा राहून गेलं. अरे तुझ्याकडे वर्ल्ड कपचं शेड्यूल आहे का? ऑफिसमध्ये चर्चा चालली होती, म्हटलं शिर्याकडे डेफिनेट असणार. बाबा काय ते? आई काय बोलली का? कशाबद्दल? ते मला जिमखान्यातून कॉल आलाय त्याच्याबद्दल काय बोलली का? हो बोलले ना, पण तू नकार दिलास ना, मग संपलं. पण तुम्हाला काय वाटतं? अरे माझ्या वाटण्याचा प्रश्न येतो कुठे? तू सगळं आधी ठरवलंयस ना, तू नीट विचार करूनच निर्णय घेतला असशील की नाही. अरे आता तेवढा मोठा नक्की झालायस तू. कम ऑन बाबा, पण तरी तुम्हाला काय वाटतं? हे बघ, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, साऊथ आफ्रिका, इंडिया इथे खरी मॅच आहे. बस. बाबा ही बातमी वाचलीत का तुम्ही? या वर्षी 31 डिसेंबरला दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस पोर्टेबल अल्कोहोल डिटेक्टर्स वापरणार.
अरे बरोबर आहे शेखर. हे वाटेल तेवढी दारू ढोसून भरभर गाड्या चालवतात गाडं. अहो आबा, पण मुंबईमध्ये आता रस्ते उरलेत कुठे? सगळे खड्डे आणि स्पीड ब्रेकर्स. बरोबर आहे. म्हणजे खड्डे कुठल्या डिपार्टमेंटनी खणले तेच कळत नाही. एकानं बुजवलं की दुसरं खणतात. तुला सांगते शेखर शेखर, अरे ही बातमी बघ. काल एक स्कूटरवाला मनमाला टँक रोडवरच्या खड्ड्यात पडला. त्याने अंडरग्राऊंड शॉर्टकट घेतला असे समजून त्याच्या मागे असलेले 2 मोटरसायकलवाले त्याच्या मागोमाग त्याच खड्ड्यात गेले. म्हणजे आबा आता स्पीड ब्रेकर्स ऐवजी बोन ब्रेकर्स झालेले आहेत. सॉरी श्रेया, तुला बरोबर काहीच नको का? नको ग. कधी येणार आहेस तू परत? मी येतो दुपारपर्यंत येतो. हा ते सांग ना नक्की काय. काय शिर्या इंटरव्ह्यूला वाटतं? नाही अहो बाबा, जिमखान्याचा इंटरव्ह्यू पास झालो ना, आज भेटायला चाललोय. म्हणजे बोलवलंय त्यांनी जस्ट फॉर्मॅलिटी म्हणून. अच्छा अच्छा. एनिवे कॉंग्रॅच्युलेशन अँड बेस्ट ऑफ लक. जॉईन होतोय आम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू, जातो आम्ही. नीट जा रे. ए हा बरं का? आणि कळव काय. बेस्ट ऑफ लक. शिर्या ऑल द बेस्ट. गंगेत घोडण आलं. आबांची मात्रा बरोबर लागू पडली. करेक्ट फिलॉसॉफी आबा. काय सांगितलं आबांनी? अगं आबा म्हणाले एखादा विषय पुन्हा पुन्हा चर्चेला आणून जर समोरचा माणूस त्याच्याकडे जर लक्ष देत नसेल ना, तर त्याच्याकडे साफ दुर्लक्ष करायचं. त्याला बरोबर लागतं ते. आणि बिचारा शिर्या रात्रभर त्याच्यावर विचार करत होता. हो. चला आपण हे वर्ष संपता संपता श्रेयाला नोकरी देऊन गेलं ना. आई शिर्या, हा सोयम तोयम तदनुम तुम तादानी. सोयम तोयम तदनुम तुम तादानी.